जय श्रीराम मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अँड यू आर वॉचिंग दॅट पुणेरी रायडर. तर आजचा व्लॉग ह्याच्यासाठी आहे कारण आळंदीला चाललो होतो मी. माझ्या म्हणजे मॅड्याच्या बहिणीचं लग्न आहे. म्हणजे तसं म्हणायला दूरच्या नात्यातली बहीण आहे, पण लग्न आहे म्हणून लग्नच अटेंड करायला चाललो होतो. खरं तर मी घरापासून ब्लॉग चालू करणार होतो, पण उशीर पण भरपूर झालेला होता मला घरातनं निघायला. त्याच्यात मयूरला पण घ्यायचं होतं कारण 11:15चं लग्न आहे आणि मी घरातनं निघालो 9:30 वाजता. आणि मॅपवर दाखवत आहेत नाही म्हटलं तरी 1.25 ते 1.5 तासाचा रस्ता. म्हटलं जरासं पुढं जाऊनच ब्लॉग शूट करू कारण सिटीमधनं आलेलो आहे. गर्दी तरी एवढी आहे ना सिटीमध्ये, त्याच्यामुळे म्हटलं की डायरेक्टली आपण एकदा मोकळा पॅच भेटला की मग तिथनंच चालू करू. त्याच्यामुळं म्हटलं उशीर पण झालेला आहे, तर म्हटलं डायरेक्टली इकडूनच ब्लॉग चालू करू. तर आता आळंदीला जायचा प्लॅन आहे. ओय अरे थांबकी जरा. तर आता आळंदीला हां इकडे फुल हेवी ड्रायव्हर आहे. अरे लई येत. तर आळंदीला जाऊन लग्न अटेंड करायचं अजून नाही ना म्हटलं तरी 16 किलोमीटर आहे, 36 मिनटं. 11:15चं लग्न आहे, तर 10 वाजले. अर्ध्या तासात पोचलो तर सीनच ओके होईल. पण जागोजागी स्पीड ब्रेकर म्हणजे तिसरं पिंपरी चिंचवड आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पण माहिती ना केवढे आहेत. तर मग लग्न वगैरे अटेंड करून पुढचं प्लॅनिंग कसं आहे काय म्हणजे अजून काही ठरवलेलं नाही. कुठं राईडला जायचं आहे. 15 किलोमीटर लवकर पोचलं पाहिजे. आणि फ्युएल पण करायचं आहे कारण फ्युएल पण 2च बारच राहिलेले आहेत. बघू पहिलं लग्न अटेंड करू, त्याच्यानंतर थोडंसं फ्युएल अप करू आणि त्याच्यानंतर मग मयूर मध्ये ब्लॉगिंग करशील ना. ए नको रे. अरे घे रे. अरे नको रे. अरे घे रे. नको रे यार. काय नाही, हेल्मेट घालायचं बडबडत बसायचं बस. हे नाही नको. बघू आपण पुढचा सीन कसं होतं. ब्रूम ब्रूम. अरे माहिती रे अजून 14 किलोमीटर आहे, 32 मिनटं. अरे आपल्याला पण लागतीलच, हे असले घाणेरडे स्पीड ब्रेकर करून ठेवलेले आहेत. 10 झालेत. हा पोचतोय लग्नाच्या आधी. हा आळंदी रोड आहे ओरिजिनल वाला. आलो का आपण? नाही आळंदी रोडला आहे आपण आता. त्या ह्याला मगाचपासून 4 वेळा विचारून झालोय तुझं आलो का आळंदीला, आलो का आळंदीला. शूट चालू आहे का तुझा? हा शूट चालूच आहे. पब्लिक हॅलो गुड मॉर्निंग. जाशील एक्साइटमेंट लेवल थोडीशी कमी ठेव. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक कळसगाव. जय शंकर. तर मित्रांनो भेटू डायरेक्ट लग्नाच्या हॉलवर. मंगल कार्यालय हा ना. तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे आळंदीमध्ये. 2 किलोमीटरवर आहे मंगल कार्यालय. हे बघी आळंदी, हे मेन टेम्पल आळंदीचं. मुस्काट आणि पुढचं नको आधी. नाही जाता यायचं काय. अरे आळंदी तिथे आहे ना, आमच्या एका मित्राच्या बहिणीचं लग्न होतं. शाळेतली मुलं आम्ही आलो होतो. हां लग्न वगैरे झालं आणि इथं आलं. हां पाण्यातलं हात 500ची नोट आली होती. हां उचलली का? काय सुट द्यायची. अरे एवढी गरम होतात ना थोड्या वेळाने. अक्षय लय खतरनाक गरम होतात. अशी ठेवली होती लिटर पिली. तर मित्रांनो
ही आहे आळंदी. आपलं ट्रेन आहे कुठंतरी. अरे कुठं नाही हे बहुतेक तिथं पाप्याच्या बहिणीचं लग्न होतं तिथंच आहे का? इथंच झालं की बापाच्या बहिणीचं आळंदीतच झालं की. आळंदीतच झालेलं आहे पण मंगल कार्यालय मला सेम वाटतंय. नाही ते नाही आहे मंगल कार्यालय, दुसरं आहे ते. नक्की का? ते नाही. कारण आपण सेमच रोडनी होतो ना त्यावेळेस पण. सेम होता बरं. ते मंगल कार्यालय वेगळं म्हणजे वेगळं होतं आणि हे आत्ता आपण जिथे चालू आहे ते वेगळं आहे. येस तर रे ते खाली बघ. अरे आपण बरोबर आहे हे हट. अरे नो केलं की आता. हां अच्छा त्यामुळे यांनी वेळ दाखवलेला काय? FG असून काय उपयोग आहे मला सांग बरं. ते बघ गाडीत चालवता येत नसेल तर कायला चालवतात काय माहिती. हे दिल गार्डन चंपा चमेली काका आतमधनं होय. थांब थांब काकू काय बोलावं आता. आपल्या इकडनं चल थोडं. अरे तिकडनं गाड्या आहेत रे त्यामुळे मी इकडनं होतं. चल बघूच. आळंदी लाऊड करून टाकले आपण. पोलिस होते मित्रांनो. आता 1000-2000ला बांबू. हा आता 1000-2000ला बांबू. वरून सायलेन्सर काढून घेतला असतं येडे. फटाके फोडत जायला लागला असतं. मित्रांनो 700 मीटरवर आलेलो आहे आपण. 700 मीटरवरच आहे मंगल कार्यालय. हेच आहे काय हे समोर लिहिलेलं? मातोश्री मंगल कार्यालय राईट साईडलाच दाखवत आहेत बघ की. एक्झॅक्ट मुहूर्तावर पोहोचतो बघ आपण. जजमेंट लागतं रे तसं घरात निघायला. Wait a minute. In 300 meters, your destination will be on the right. काळ्या किती रे काळ्या? हां त्याच्याजवळच पुढे तरी आहे. राईटला आहे सांगता येत ना. ए हानू का हो इथंच आहे. अरे मातोश्री रे बाबा, नक्षत्र नाही. अच्छा पुढं आहे. कुठं आहे मंगल कार्यालय? तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे मंगल कार्यालयात. लग्न अटेंड करतो, थोडंसं प्लॅनिंग करतो पुढचा कुठला, आणि त्याच्यानंतर मग तसं तुम्हाला कळवतो. भेटू डायरेक्ट गाडीवर. तर नमस्कार मित्रांनो, लग्न वगैरे अटेंड करून झालेलं आहे. एक ठिकाण सापडलेलं आहे कुंडमाळा म्हणून. लोकेशन वगैरे चांगलं आहे तसं म्हणायला, फोटोमध्ये वगैरे दिसत होतं चांगलं. तर म्हटलं मग एकदा तिकडंच जाऊन येऊ. तर आता आळंदीवरनं कुंडमाळ्यालाच निघालेलो आहे. 24 किलोमीटर दाखवत आहेत अजून इथून. हा हायवे लागला तर बरंच होईल म्हणायला आहे ना मॅडम. जाता जाता हायवे लागला तर लईच भारी होईल राव. अरे मला या उन्हाचा त्रास व्हायला लागला. हा म्हणूनच वैताग आलाय. सावली असेल तर काय वाटणार नाही. हा नको नको. रात्रीची पण थंडी पडत नाही. एक तर इथं 2-3 दिवस मरणाची पडली. तर आता बघू तिकडं कशी काय सिनरी आहे मला पण नाही माहिती. मी बहुतेक एकदा गेलेलो आहे पण मला आठवत नाही आहे. म्हटलं आता ह्यावेळेस जाऊन बघूच आपण की कसं काय आहे. तिकडे एक मंदिर पण आहे, तर कुठल्या देवाचं आहे मला माहिती नाही आहे. कारण मला आठवतं मी जेव्हा बहुतेक मागच्या वेळेस गेलो होतो ना, तेव्हा मी मंदिराच्या इथं नव्हतं गेलो. तिथे एक छोटासा असा लोखंडाचा ब्रिज लागतो
त्याच फक्त ब्रिजवर फोटोशूट वगैरे केलेलं. मी होतो, मॅडी होता, सौरभ होता आणि आम्ही असे 5-6 जण होतो. पण ते फक्त ब्रिजच्या इथून फोटोशूट करून रेल्वे ट्रॅकवर फोटोशूट वगैरे केलं होतं आणि तिथूनच तसं निघालेलं. तर आता बघू मंदिरात वगैरे. पाणी तर नसेलच म्हणायला. अरे मॅडम अजून पण पाणी असेल का रे तिकडं कुंडमाळ्याच्या त्या? असेल हां पण फ्लो आलं नसेल. फ्लो आलं नसेल. हां पावसाळ्याचा विषय असतो ना. हां मी आता तेच म्हणत होतो, बहुतेक पाणी नसेलच अशी मला शंका आहे. गाडीचे शूट वगैरे तर करू. हां गाडीचे शूट वगैरे तर करू. हां ना, गाडीचं शूट पण करायचं आहे. गाडी कशी लय घाण वाटते रे. हा ना. मी तरी तुला म्हणत होतो काल धुवू म्हणून. आता जाऊन धुवून A few moments later. तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे आत्ता हायवेला. इथून 10 किलोमीटर राहिलेलं आहे कुंडमाळा. मध्ये एवढं ट्रॅफिक होतं ना त्यामुळे म्हटलं डायरेक्टली हायवेवरच गेल्यावर ब्लॉग चालू करू. काय करायचं, लावायची काय रेस? नको, रमलरचा भरोसा नाही आहे वरून आहे. 4 व्हीलरचा तर अजिबातच नाही आहे. वारं एवढं चाललंय मला माहिती नाही मित्रांनो व्हॉइस क्वालिटी कशी येईल. तसं म्हणायला एवढं तर नक्की आहे की माईक साथ तरी देईल. बघू आता. हां मित्रांनो आता स्पोर्ट मोडला टाकलेली आहे गाडी. मजा आली. परत आपला R1ला यायचं आणि गप जायचं. कारण आता इथून मिलिटरी कॅन्टोन्मेंट एरिया चालू होतं. इथं जास्त लावूच नको आहे. त्यामुळं नाहीतर मग यांनी जर का समजा बघितलं तर मग प्रॉब्लेम व्हायचे काम आहेत. कसला बघतोय तो. हा सगळ्याच्या सगळा मित्रांनो मिलिटरी कॅन्टोन्मेंट एरिया आहे. अरे मॅडम हा सगळा मिलिटरी एरियाच आहे ना हा? कुठं जायचं? तर हां बरोबर आहे. बरोबर आहे. हां बरोबर आहे. नाही खालच्या रोडने आलो रे बहुतेक. जाऊ दे, कुठं ना कुठं जायचंच आहे. कुठं ना कुठं जाऊ. कुठे चिंचवडमध्ये आलो काय? होय रोडच मला काय कळलं. मला पण नाही कळत आहे. जाऊ दे, जिथं निघन तिथं निघन. काय फक्त 5-7 किलोमीटर राहिले असं तसं. तर मित्रांनो आता डायरेक्ट कुंडमाळ्याला भेटू. तर मित्रांनो फ्युअल अप झालेलं आहे आत्ता. 2 किलोमीटरवरचा रस्ताच राहिलेला आहे फक्त. तुझं पण ना जरा दलिंदर झाले आहे. मी याला मधनं गांजा बिंजा येतो का रे तू? गबच रे दलिंदर. आहे ना हां बॅगेत हो. गाडी घरी जाऊन द्यायची ना. नाही द्यात काय विषय नाही.
तर मित्रांनो इथून बघा 2 किलोमीटर राहिलेले आहेत ना. हे दलिंदर काय मागचं बोलून द्यायचं नाही नंतर ना. सरळ चला इकडं नको. कुठं? सरळ सरळ चल. हा सरळ चाललो. तू कन्फ्यूज कायला करतोय दलिंद्रे? कम्पूज करतो. हे बघ हे मंदिर म्हणत होतो. मंदिर आहे का? मग काय? अरे काय बोलशील? नाही ठीक आहे. हे आहे का? हे चाल. गाडी आतमध्ये जाते ना. कशाला तिथनं गाडी पडली बिडली का? अरे कसं काय पण अरे याडे. गाडी सावलीत लावायची रे मला. कॉपरेट. अरे इथं गाडी नेऊ शकतो की आपण. भाऊ ब्लॉग चालू आहे थंड घे. तर मित्रांनो असा काहीतरी व्ह्यू आहे इथला. तुम्ही बघू शकता. हा आहे कुंडमाळा. तिथे आहे मंदिर. सध्या पाणी भरपूर आटलेलं आहे नाही तर मग पावसाळ्याच्या दिवसात हे लय भारी दिसतं. मी पण बहुते मी दुसऱ्यांदाच आलेलो इकडं. तर आता बघू कसं काय सिनरी काय काय. तर मित्रांनो आता आपण कुंडमाळ्याला जाऊन आलो. तर थोडीशी शूटिंग करू शकलो. एवढी पण नाही करता आली मला शूटिंग. कारण सगळं मिलिटरी कॅन्टोन्मेंट एरिया असल्यामुळे आहे ना शूटिंग प्रोहिबिटेड होतं. त्यामुळे काही शूटिंगच नाही करता आलं. गाडीचं पण शूट करायचं होतं ते पण नाही झालं. तर बघू आता नेक्स्ट प्लॅन कधी होतं कधी नाही. कारण बहुतेक मला असं वाटतं की उद्याचा होईन बहुतेक प्लॅन. संडेचा जर झाला तर तसं म्हणायला शक्यता खूपच कमी आहे. कारण आजच एवढं म्हणजे लांबचा नाही म्हणता येणार पण आजच एक प्लॅन झाले लगेचच्या लगेच उद्या करणं. त्यामुळं मग बघू आता नेक्स्ट प्लॅन कधी होतं. तर मित्रांनो आपण इथेच ब्लॉगला एंड करूया. जय श्रीराम.